नमस्कार, कसे आहात? नक्कीच माझे व्हिडिओ पाहत असणार अगदी आवडीने। आजचा विषय जो आहे तो खूप स्वाअनुभवाने परिस्थितीला सामोरं जाणाऱ्या असंख्य महिला भगिनींच्या प्रश्नावरचा तोडगा म्हणून मी हा व्हिडिओ खास स्पेशली बनवलेला आहे। अगदी अभ्यासपूर्ण नसला किंवा विषयाला अनुसरून नसला तरी तो आयुष्यावर मात करून जाण्यासाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे। या विषयाला फाटा देऊन पुढे जायचं म्हटलं तरीशी थोडीशी चर्चा ही करावीच लागणार आहे। घमंड मत कर शाहे शरीर पर, तेरा भी खाक होगा और मेरा भी खाक होगा। खरं तर बॉडी शेमिंग, स्टॉप बॉडी शेमिंग असं म्हटलं पाहिजे। मैत्रिणींनो किंवा मित्रांनो, दोघांच्याही बाबतीत ही गोष्ट लागू पडते। याचं कारण असं आहे की आपल्या शरीरावरून, आपल्या रंगावरून, आपल्या आकारमानावरून बऱ्याचदा आपल्याला बॉडी शेमिंग केलं जातं। म्हणजेच आपल्यावर चर्चा केली जाते, आपण नसताना गॉसिपिंग केली जातं। खरं तर आपल्या समोर बोलायची यांची हिंमत नसते आणि ज्यांची हिंमत होते ते आगाऊपणाचा कळस असतात। खरं तर मला दोन गोष्टी प्रामुख्याने याच्यामध्ये सांगाव्याशा वाटतात की माझ्याकडे येणाऱ्या महिलांच्या केसेसमध्ये काही महिला डिप्रेशनमध्ये गेलेल्या आहेत, काही महिलांना न्यूनगंड निर्माण झालेला आहे आणि काही महिलांच्या बाबतीत तर ऑप्शन म्हणून एक्स्ट्रा मॅरिड अफेअर केलं गेलं आहे किंवा जी 25 वर्षापूर्वी आपल्याला आवडणारी एक ललना आपण लग्न करून घरी आणतो आणि 50व्या वर्षी एक्स्ट्रा मॅरेज अफेअरमध्ये किंवा एखादी चॉईस म्हणून एखाद्या स्त्रीकडे पाहिलं जातं। मला खरं सांगा बरं का, हे का घडतं, कधी घडतं? अगदी बाळ झाल्यानंतरपासून सुरुवात जर केली तर जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा आपण अगदी आनंदाने विचारतो, अय्या कुणावर गेलंय आणि किती पाऊंड आहे त्याचं वजन। बघा, सुरुवात होते वजनापासून। जर ते हेल्दी जन्माला आलं तर अय्या किती गोंडस जन्माला आलंय अशी आपण कॉमेंट देऊन पुढे जातो। म्हणजे जर सुरुवात बाळाच्या वजनापासून होत असेल, त्याच्यानंतर जेव्हा मुलं शाळेत जातात, किडमिडीत असतात, तेव्हा आईवडील बालरोग तज्ज्ञाकडे जाऊन असं म्हणतात की आमच्या बाळाला ना थोडंसं गुटगुटीत होण्यासाठी एखादं टॉनिक लिहून द्याल का डॉक्टर। बघा, म्हणजे आपलं बाळ गुटगुटीत असावं, सुदृढ असावं, सक्षम असावं हे प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं, आजी आजोबांना वाटत असतं, आत्या मावशांना वाटत असतं। म्हणून त्याच्यासाठी वेगळे हेल्थ ड्रिंक्स घेऊन आपण मुलाला गुटगुटीत बनवतो आणि मग कालांतराने त्या मुलाची वाढ होत असताना किंवा त्या मुलीची वाढ होत असताना जर ते बाळ थोडंसं सुदृढ झालं, थोडंसं अगदी जाडजूड झालं की त्याच्यावरनं मग कॉमेंट्स पास व्हायला होतात, टोमणे द्यायला सुरुवात होते, अय्या तुमचा मुलगा किती खातो। मग त्याच्यानंतर जर मुलगी वयात आली आणि लग्नाचे जर स्थळ यायला सुरुवात झाली, म्हणजे मी एक किस्सा आठवणी सांगते की माझ्याच ओळखीतल्या एका मुलीला तिच्या आईने संध्याकाळचं जेवणच बंद केलं का, अहो हिला रिजेक्ट केलं जातं हिच्या वजनामुळं। मग तुम्ही तुमच्या मुलीचं वजन कमी करण्यासाठी जेवण बंद करणार आहात का? त्यामुळं चेहऱ्यावरच्या तिच्या सगळ्या सौंदर्याच्या मापदंडाला कुठेतरी छेद दिला जात नाही का, हा विचारसुद्धा आपल्या आईवडिलांनी करावा। त्याच मुली जेव्हा लग्नाला येतात किंवा तीच मुलं जेव्हा लग्नाला उभी राहतात तेव्हा हेच आईवडील आपल्या मुलांना असं म्हणतात, ढेरी कमी कर, वॉकिंगला जा, किती वेळा सांगितलं बघ तो शेजारच्यांचा मुलगा कसा आहे। किंवा त्या मुलीला किंवा त्या सुनेला असं बोललं जातं, काय बाई किती खातीस पण काही वजनच वाढत नाही। म्हणजे बारीक लोकांना पण बोललं जातं, जाड लोकांना बोललं जातं। ह्या गोष्टीवर आपण किती दिवस बोलणार आहोत आणि कालापरत्वे आपण यावर बोलतच आहोत। जर सौंदर्याचे मापदंड जर आकारमानावर जर असेल तर मला प्रश्न पडतो या सगळ्या गोष्टींचा की राजकारणातल्या जयललिता असतील, अंबानी असेल किंवा अदनान साहनी असेल किंवा तुमच्या उषा उत्तुप असतील आणि विनोदाची बादशहा म्हणजे खरं तर विनोदाची राणी म्हणून जिच्याकडे पाहिलं जातं ती निर्मिती सावंत असेल, ह्या सगळ्यांना त्यांच्या जाडीचा कधीच अडथळा झाला नाही आणि यांचा दर्जा हा वाढत गेलेला आहे। त्या अव्वल ठरलेल्या आहेत। आपण आवडीनं त्यांचे व्हिडिओ पाहतो, आवडीनं त्यांची गाणी गातो आणि जयललिता ज्या राजकारणातल्या आहेत त्यांच्या जाडीचा त्यांना कधीच अडसर झाला नाही। त्या तर मुख्यमंत्री होत्या, अम्मा म्हणून त्यांच्यावर किती जण प्रेम करत होते, म्हणजे आपण पाहतो वाचतो। बरं, हा विषय थोडासा बाजूला ठेवला तर ज्या लग्न झालेल्या महिला आहेत, ज्या उतार वयाला लागलेल्या आहेत, म्हणजे 40-50 क्रॉस केलेली आहे, त्या महिलांच्या जाडीवर बोलत असताना त्या प्रत्येक घरातल्या पुरुषांनी, त्या मुलांनी विचार केला पाहिजे की आपल्याला जन्म घालण्यासाठी आपल्या आईनं किती कष्ट उपसले आहेत। आता कष्टाचाच भाग आला तर ती मी नेहमीच असं म्हणते की महिला ही सपोर्ट सिस्टीम आहे। ती तुमच्या मुलांचं करते, तुमचं करते, घरासाठी करते, अख्ख्या घरादाराचं करते आणि तिच्या स्वतःवरती अन्याय करून घेत असते। तिच्यातल्या हार्मोन्स बदलामुळे असेल किंवा तिच्यातल्या वातावरणाचा, परिस्थितीचा, स्ट्रेसचा, ह्या सगळ्या गोष्टीचा तिच्या शरीरावर परिणाम होत असतो।
खरं तर एखादा पुरुष बाहेर जाऊन यशस्वी कारकीर्द करतो, त्याच्या मागे सुद्धा त्याची बायको, त्याची आई, त्याची बहीण असते. मग अशा एकेकाळी आवडणाऱ्या स्त्रीला तुम्ही नंतर कसे नाकारू शकता का? तर तिच्यातले बदल तुम्हाला एक्सेप्ट होत नाहीत. बरं, 0 फिगरचं फॅड खूप आलेलं आहे. आपण रील्स पाहतो. हां, रील्सवरनं आठवलं, आता ॲनिमेशन मधून काही रील्स येत आहेत आणि त्याच्यामध्ये जाडजूड सुदृढ गुटगुटीत मुली दिसत आहेत. आणि त्याच्यामध्ये एक रील मला खूप आवडलं होतं, ते तुम्हाला आवर्जून सांगेल. जाड आहे मी, याचा मला जाम भारी अभिमान आहे. किंवा ह्या गोष्टी आपण आवडीनं पाहतो. आणि गुटगुटीत असावं तर समोरच्यांनी, आणि गुटगुटीत नसावं तर आपल्या घरातल्यांनी. मग 0 फिगरच्या या फॅडमध्ये कित्येक बातम्या आपण पाहतोय की जाडी कमी करण्यासाठी, माझ्या नवऱ्याला माझी जाडी आवडत नाही आणि मला बारीक व्हायचं आहे म्हणून नको ते उपचार त्या बाईंनी आपल्या शरीरावर करून घेतले आणि नंतर ती अंथरुणाला खिळली. खरं तर मैत्रिणींनो, जाडीचा विषय आल्यानंतर मला 2 गोष्टी याच्यामध्ये नमूद करायच्या, की स्थूलता म्हणजे ज्या जाडीचा तुमच्या शरीराला प्रचंड त्रास होतो आहे, तुम्हाला उठता बसताना त्रास होतो आहे, तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होतो आहे, तुम्हाला प्रचंड असं अगदी थकल्यासारखं होतं आहे, तर नक्कीच तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन त्याच्यावर औषधोपचार घ्या. पण ज्या जाडीचा तुम्हाला काहीच त्रास होत नाही आणि तुमच्यातली प्रचंड ऊर्जा घेऊन तुम्ही दिवसभर काम करत असाल तर ती जाडी नाही आहे, ते शरीराचं आकारमान बदललेलं असणार आहे. जुन्या गाण्यामध्ये मोगरा फुलला किंवा खात्यापित्या घरची म्हणून त्या स्त्रीला संबोधलं जायचं, तर ते खूप गोड वाटायचं. पण बच्चनचं पण एक गाणं आहे की जिसकी बीवी मोठी उसका भी बडा नाम है, जिसकी बीवी छोटी. म्हणजे ह्या गाण्याला विनोदाने आपण पाहून बाजूला ठेवतो, पण बऱ्याचदा आणखीन एक मराठी गाणं आहे की नार गोमटी ही देखणी ठुसका बांधला भरला म्हणे. तर ह्या गाण्यामध्ये किती अगदी उंचीला कमी असणाऱ्या त्या सुंदर स्त्रीचं सुद्धा वर्णन केलेलं आहे. तर बऱ्याचदा आपली दृष्टी कशी आहे, आपला दृष्टिकोन कसा आहे, आपण कसं समोरच्या माणसाला त्याच्या नजरेतून पाहतो, आपल्या नजरेतून त्याला पाहतो, हे पण खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुमचे विचार बदला, दृष्टी बदला. आणि मला प्रामुख्याने यामध्ये 1-2 गोष्टी सांगायच्या आहेत की तुमचा एक वर्ड, म्हणजे बऱ्याचदा एखाद्या मित्राने विचारलं, काय रे वहिनींची जाडी किती वाढली आहे, बापरे अगदी 100पर्यंत गेलं असेल वजन. त्यावेळेला तो म्हणतो, हो रे ठीक आहे, ती काय बाहेरच पडत नाही ना, घरातच असते. अशा पद्धतीनं संबोधलं जातं. मला विचारायचं आहे त्या पुरुषांना की तुम्ही तुमच्या बायकोसाठी काय एफर्ट्स घेता. स्वतःची फिगर मेंटेन राहावी म्हणून सकाळी उजडायच्या आत तुम्ही ग्राउंडवर असता किंवा तुमच्या स्वतःचा व्यायाम करता किंवा स्वतःला व्यवस्थित ठेवण्यासाठी स्वतःची काळजी घेता. पण तुम्ही तुमच्या बायकोला, तुमच्या बहिणीला किंवा तुमच्या उतार वयातल्या आईला असं म्हणता का की आज मी माझं बाजूला ठेवतो आणि तुझ्याबरोबर फिरायला येतो, तुझ्याबरोबर सायकलिंग करतो, तुझ्याबरोबर मी स्विमिंग लावतो. अशा गोष्टी जर तुम्ही करून उत्तेजना देत असाल तर नक्कीच मला वाटतं खरं तर म्हणजे हाच मोठा विचार आहे. पण बऱ्याचदा आपण या गोष्टी टाळतो. तिला घरातली कामं असतात, ती लवकर उठतच नाही, ती आयशासारखी पडून राहते, अशा काहीतरी छोटी गोष्टीच्या कॉमेंट पास करून आपण निघून जातो. मित्रांनो, एकमेकांची काळजी घेण्यामध्ये खरं सौंदर्य आहे. एकमेकांवर प्रेम करत असताना शरीरावर प्रेम न करता त्याच्या विचारावर, त्याच्या मनावर आणि त्याच्या पुढं वृद्धिंगत होणाऱ्या सगळ्या गोष्टींवर तुम्ही प्रेम केलं पाहिजे. बऱ्याच गोष्टीच्या इथे उहापोह होईल या व्हिडिओमधून, पण 1-2 गोष्टी मला इथे नमूद कराव्याशा वाटतात की तुमच्या शरीराचं वजन पाहणाऱ्या लोकांना मला एक सांगावंसं वाटतं की तुमच्या बुद्धीचं जडत्व किती आहे, ते जडत्व तुम्ही दूर करा. म्हणजे हलक्या फुलक्या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर येतील. तुम्ही किती खाता यापेक्षा तुम्ही किती ऊर्जा त्याच्यामध्ये डायल्यूट करता हे पण खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही जर ऊर्जावान असाल, तुमची दररोजची कामं व्यवस्थित करत असाल, उत्साही राहत असाल आणि दुसऱ्यांनाही उत्साह देत असाल तर तुमची जाडी मॅटर करत नाही. कधीकधी दुसऱ्यांच्या नजरेपेक्षा स्वतःच्या नजरेतून आपण कसे आहोत हेही पाहायला शिका. सेल्फ लव्ह हे खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा असंही होतं की ती जाड आहे तर याचं कारण आपण थकतो लोकांना देऊन आणि मग असं म्हटलं जातं की तिला मेडिकल इश्यू आहे, तिचा मेडिकल प्रॉब्लेम आहे असं म्हणायचं टाळा. हा ट्रिगर वर्ड आहे. बऱ्याचदा तुमच्या जाडीला तुम्ही मेडिकल इश्यू म्हणू शकत नाही किंवा मेडिकल प्रॉब्लेम्स आहेत असं म्हणू शकत नाही. आणि ते प्रमाणपत्र देणाऱ्यांना मला एक सांगायचं आहे की तुमच्या घाणेरड्या गोष्टी, तुमची विकृती, तुमचे दोष लपवण्यासाठी समोरच्या माणसाला तुम्ही रोगी असं सिद्ध करू नका. कारण रोगी तुम्ही आहात, तुमचे विचार आहेत. कारण तुम्ही तशा नपुसक विचारातून, रोगी विचारातून त्या समोरच्या व्यक्तीला बघत असता. आणि या शरीराच्या पलीकडे सुद्धा एक माणसाचं हृदय आहे, एक मन आहे, एक विचार आहे. ती व्यक्ती तुमच्या घरासाठी किती गोष्टी बहाल करत असते, त्यासाठी तिने स्वतःवर किती अन्यात्याचार केलेला आहे, स्वतःकडे कधीही लक्ष दिलेलं नाही, याचीसुद्धा गिणती कुठेतरी करत राहा. तुम्ही उभा राहत असताना
पायाचा दगड कधीही विसरू नका. ज्यांनी साथ दिली आहे, ज्यांनी आधार दिला आहे, ज्यांनी मदत केली आहे, ज्यांनी घर सांभाळलं आहे, ज्यांनी आपल्याला आपलं घर सांभाळतसुद्धा सगळ्या गोष्टी वाढवलेल्या आहेत, पुढे नेलेल्या आहेत, त्याचाही कुठेतरी विचार करा. त्यामुळे पुरुषांना खरं तर हात जोडून सांगणं आहे की आपल्या स्त्रीला तुम्ही एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघा. तुमची एक प्रेमाची हाक किंवा तुमची एक काळजी तिच्या प्रत्येक गोष्टीवर आधार बनू शकते. या जाडीमुळं बऱ्याच महिला डिप्रेशनमध्ये गेल्या आहेत, बऱ्याच महिलांचे संसार तुटलेले आहेत. तर त्यांना मला सांगायचं आहे की ज्या माणसाने तुमच्या रंगरूपावर प्रेम केलं आहे त्या माणसाला नाकारून पुढे चला. कारण जो माणूस तुमच्या त्या फक्त गोष्टी बघून जर तुमच्याकडे येत असेल तर नक्कीच ते शारीरिक आणि वासनिक आणि विकृत असलेलं प्रेम असणार आहे. त्यामुळेच त्या गोष्टीला तिथेच थांबवा. काही ट्रिगर वर्ड्स माणसाला आयुष्यातनं उठवू शकतात. एखाद्याची मजा आयुष्याची सजा होऊ शकते दुसऱ्यासाठी. त्यामुळे शब्द जपून वापरा. तुम्हाला काहीच अधिकार नाही आहे की एखाद्या व्यक्तीला कुठल्याही गोष्टीवरनं चर्चा करायची. रंग सावळा म्हणजे अगदी लग्नाची जेव्हा नोंदणी होत असते वधूवराची तेव्हासुद्धा पुरुषांच्या अपेक्षा अशा असतात की सरळ बांधा, नाक सरळ, गोऱ्या रंगाची, सडसडीत बांध्याची. म्हणजे याच्यामध्ये हे कॉलम का असतात मला हेच कळत नाही आहे. जर तुम्ही तिच्या गोष्टीचं जर सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टी प्रत्येकामध्येच असतात. मला वाटतं ही प्रमाणपत्र जी लोक देतात ना की काय गो बाई किती जाड झाली किंवा काय गो बाई किती किडमिडीत आहे, खातेस की नाही, काय गो किती काळी पडलीस, काय गो कसली पांढरी फेक पडलीस, असे सगळे जे किंवा काय बाई तुझी उंची, तुला तर काही शोभत नाही, अय्या कसली गं तू ताडमाड, असे जे टिपणे करतात त्या लोकांनी स्वतःचा चेहरा कधीकधी आरशामध्ये पाहावा. नक्कीच तो आरसा तुटून पडेल. मैत्रिणींनो, खरं तर स्वतःची काळजी घेणं ही खूप चांगली गोष्ट आहे. हा व्हिडिओ कुठल्याही कॉन्ट्रोवर्सीमध्ये पडण्यासाठी नाही आहे किंवा मी स्थूल असलेल्या जाड असलेल्या महिलांचं समर्थन करते किंवा त्याला पाठबळ देते अशातलाही भाग नाही आहे. जी स्वतःची काळजी घेत आहेत, स्वतःची ऊर्जा वाढवत आहेत, स्वतःला मेंटेन ठेवत आहेत त्यांचं खरं तर कौतुक आहे. पण ज्या महिलांनी आपली जाडी, आपलं शरीर जड झालं आहे, स्थूल झालं आहे, ह्या पेनमध्ये जर त्या असतील तर त्यांनी त्यांची स्ट्रेंथ वाढवावी आणि त्या सगळ्या गोष्टी प्रॉब्लेमचं सगळं म्हणजे सॅटिस्फॅक्शन हुडकावं. आणि त्या महिलांना मला सांगायचं आहे की जर तुम्ही शरीराने थोड्याशा जाड असाल, थोड्याशा स्थूल असाल तर त्यामुळे तुमची ऊर्जा जर कुठे कमी पडत नसेल आणि तुम्ही ऊर्जावान असाल, तुम्ही तुमची कामं छान करत असाल, तुम्ही सगळ्यांना आनंदी ठेवत असाल, स्वतःला आनंदी ठेवत असाल तर जाडी मॅटर करत नाही आहे. आणि त्या महिलांसाठी मला असं सांगायचं आहे की मैत्रिणींनो, खरं तर हम फिगरवाले नाही लेकिन जिगरवाले है. काय वाटतं तुम्हाला? हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, कॉमेंट करा आणि आपल्या सगळ्या मैत्रिणींना पाठवा.